माजी पालकमंत्र्यांच्या घरासमोरच स्वच्छतेचा बोजवारा, महापालिका झोपेत की मुद्दाम दुर्लक्ष करते? सांगली शहरातील 100 फुटी रोड परिसर, जिथं माजी पालकमंत्री व आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांचं निवासस्थान आहे, त्या परिसरात दर आठवड्याला बाजार भरवला जातो. नागरिकांच्या खरेदी विक्रीनंतर निर्माण होणारा कचरा दुसऱ्या दिवशी महानगरपालिका उचलते. पण रस्त्याच्या मधोमध साचलेला कचरा मात्र तसाच पडून राहतो. रस्त्याच्या डिवायडरमध्ये महिनोन-महिने साचलेला कचरा आणि वाढत चाललेली घाण, त्यामुळे या ठिकाणी दुर्गंध असह्य झाला आहे. नागरिकांना रोजच या दुर्गंधाचा आणि डासांच्या वाढलेल्या प्रमाणाचा त्रास सहन करावा लागतोय. प्रश्न असा उपस्थित होतोय की महानगरपालिकेनं हा कचरा स्वच्छ का करत नाही? काय हीच स्वच्छता मोहीम माजी पालकमंत्र्यांच्या घरासमोर दिसणार आहे? जर आमदार साहेबांच्या घरासमोर अशी दुर्दशा सुरू असेल, तर सामान्य नागरिकांच्या भागात परिस्थिती कशी असेल याची कल्पनाच करता येईल. याच परिसरात महानगरपालिकेनं लाखो रुपयांचा खर्च करून महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले. परंतु त्या स्वच्छतागृहाच्या आजूबाजूचा परिसर पुन्हा कचऱ्यांनी आणि झुडपांनी भरलेला आहे. याच झुडपांचा आणि अंधाराचा फायदा घेत काही असामाजिक प्रवृत्तीचे पुरुष या ठिकाणी अस्वच्छ पद्धतीनं मूत्रविसर्जन करतात. हे दृश्य पाहून महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. महानगरपालिकेनं डोळे उघडून हे वास्तव पाहावं आणि या ठिकाणी योग्य स्वच्छता, प्रकाश योजना आणि सुरक्षा व्यवस्था करावी. महानगरपालिकेनं तातडीनं रस्त्याच्या मधोमध साचलेला कचरा पूर्णपणे उचलावा, डिवायडरची नियमित स्वच्छता सुरू करावी, महिलांच्या स्वच्छतागृहाच्या परिसरातील झुडपे आणि कचरा हटवावा, असामाजिक कृत्य टाळण्यासाठी सीसीटीव्ही आणि योग्य देखरेख ठेवावी. अन्यथा नागरिकांच्या वतीनं हा प्रश्न थेट पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल आणि महापालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल.